आज आपल्या हप्त्याचा पहिला दिवस म्हणजेच रविवार आणि आज आम्ही निघालेलो आहे कामावरती. तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहोत भोकरदन मधून दाभाडीला जाण्यासाठी. आपण पोहोचलेलो आहोत कामावरती. तर तुम्ही बघू शकता हे आमचं काम. आणि मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी महाराजांचा फोटो बसवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता तिथे शिवाजी महाराजांचा फोटो बसवलेला आहे. तर आता मी केलेलं आहे फायनली काम चालू. आम्ही बेडरूम मारत होतो आणि दोन बेडरूम होते या कामावरती आणि दोन्ही बेडरूमला पिंक कलर होता. म्हणजे 3 भिंती पिंक कलर आणि एक भिंत डार्क पिंक मध्ये होती. तर मी ते समोर तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ कोणी स्किप करू नका आणि मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे. तर आपले हे समीर भाई या रूमला पुट्टी करत होते आणि त्यांनी पुट्टीचा माल बनवलेला होता. खालून त्यांनी ओढलेली होती आणि तुम्ही ही रूम बघू शकता. या रूम मध्ये काहीही काम झालेलं नाही अजून आणि या रूमचे हाल तुम्ही आता सध्या बघू शकता. वालपुट्टी आणि कलर झाल्यानंतर मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि ते सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका. तर आम्ही केलेले आहेत दोन्ही बेडरूमचे कलर फायनल. तर तुम्ही बघू शकता हा आपला फायनल रिझल्ट. आणि पाठीमागे असलेला वाडा सुद्धा आम्ही फायनल केलेला आहे आणि तो पण तुम्ही बघू शकता. दोन्ही बेडरूमला सेम कलर होता. तर मित्रांनो, तुम्हाला दोन्ही बेडरूमचा कलर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बरं. समोर असलेल्या हॉलची सुद्धा सिंगल हात वालपुट्टी झालेली आहे. उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला डबल हात वालपुट्टी आणि 3D चा कलर फायनल दिसायला मिळेल. तर मित्रांनो, उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण आता सुट्टी केलेली आहे. तर फायनली मित्रांनो, आम्ही कपडे बिपडे वर्दी बिर्दी बदललेले आहे आणि वातावरण बघू शकता 5:30-6 वाजत होते आणि आम्ही सुट्टी केलेली होती. तर मित्रांनो, तर चला आता आपण निघूयात आता इथून. आम्ही थोडं दाभाडीच्या बाहेर काम करत होतो आणि आता आम्हाला जायचं होतं दाभाडीला, कारण आज आम्हाला देणार होते आमचे ठेकेदार पार्टी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहोत भारडीमध्ये. पूर्ण भारडी चमकत होती. कस काय खतरनाक दिसतंय ना. तर मित्रांनो, पूर्ण लाईट लागलेले होते आणि आम्ही पोहोचलो आमच्या रोजच्या अड्ड्यावर म्हणजेच आमच्या पॉइंटवर हॉटेलवरती. तर तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहोत हॉटेलवरती. त्यानंतर गेलो आम्ही भारडीमध्ये असलेल्या पेट्रोल पंप वरती पेट्रोल भरण्यासाठी. आणि मित्रांनो, संध्याकाळचे 6:40 झालेले होते आणि आम्हाला जायचं होतं पार्टीसाठी. तर मित्रांनो, फायनली आलेलो आहोत आम्ही पार्टीला. तर तुम्ही बघू शकता आम्ही करत होतो पार्टी. जेवण वगैरे आपलं एकदम पद्धतशीर झालं, म्हणजे एकदम दाबून. आणि मित्रांनो, आता आम्हाला निघायचं होतं घरी म्हणजे आपल्या भोकरदनला. तर जेवण बिवण करून आम्ही आलेलो होतो बाहेर येऊन उभा होतो आणि सगळे एक एक करून बाहेर येत होते. आणि मी तर आधीच मला जेवण केल्याच्या नंतर चला म्हणलं बाहेरचं वातावरण पाहू आणि मग निघालो आम्ही हॉटेलला बाय करून. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या गाडीला काहीच उजेड नाहीये, म्हणजे फोकस टाकताही नाही आमच्या गाडीला. पण आमचे समीर भाई त्याचं काय माहित भाऊ, त्याला माहित ते गाडी कशी चालवते. तर ही बिल्डिंग आहे मित्रांनो, ही तुम्हाला दाखवणार होतो मी मागच्या ब्लॉग मध्ये. आधीची एक घर दाखवलं ते गणपती फाट्याच्या जवळपास आणि हे थोडा हसनाबादच्या जवळ पण सेम घर आहे. त्याच्यानंतर आलो आम्ही हसनाबाद मध्ये थांबलो तर आम्ही 4-5 मिनिटं, पण त्यावेळेस मी ब्लॉग शूट नाही केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आलेली आपली ही कुंभारी. तर तुम्ही बघू शकता कुंभारीचा नाईटचा व्ह्यू. आणि त्याच्यानंतर ती कुंभारी पण गेली आणि फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे भोकरदन मध्ये. मी बंगल्यावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उतरलो आणि त्यानंतर पायी चालत आलो मी घराकडे. आणि मोबाईल मध्ये बघितलं तर टाइम झालेला होता 8:07. तर मित्रांनो, आपला दिवस आज खूप छान गेलेला आहे. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडलास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ चांगला वाटल्यास लाईक करायला पण विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला राव तेवढा. तर चला आमचं शेवट आमच्या मनीनावला भेटून जा. ही बसलेली आमची मनीनाव वरती बाय तिने घेतलेली ती सध्या लास्ट ती आहे. तर चलो बाय, गुड नाईट.